लातूर मनपा रणधुमाळी, काँग्रेस भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू। लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीसाठी चाचपणी सुरू केली आहे। काँग्रेस व भाजपने 15 दिवसांपूर्वीच प्रभागनिहाय इच्छुकांचे अर्ज घेतले। भाजपने तर 2 दिवसांपूर्वीच मुलाखती उरकल्या। बुधवार व गुरुवार 2 दिवस काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत। ज्यांनी मुलाखती दिल्या त्यापैकीच एखाद्याला तिकीट मिळेल की ऐनवेळी मुलाखत न देताही वर्णी लागेल याची चर्चा होत असून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। मनपाच्या 70 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पुढील 4 दिवसात उमेदवार निश्चित करणे सर्वच प्रमुख पक्षासमोर आव्हान आहे। बंडखोरीही टळावी, विजयाचे निकष धरून चांगले उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे। निवडणुकीपूर्वीच लातूर शहरात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पक्षांतरेही वाढली आहेत। कोण कुठल्या पक्षात जाणार, तिकीट मिळाले तर, नाही मिळाले तर अशी जर-तरची गणिते मांडून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत। सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारांच्या भेटीबरोबर नेत्यांशी संपर्क वाढवण्यात इच्छुकांचा दिवस जात आहे। काँग्रेस भाजपकडे ओढा, इच्छुक उमेदवारांची संख्या भाजप व काँग्रेसकडे सर्वाधिक आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शिंदे सेना, उद्धव सेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, आप, MIM सह इतर पक्षाचीही तयारी दिसून येत आहे। सर्वांनीच उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचा जोर वाढवला आहे। बुधवारी दिवसभर काँग्रेस भवन समोर कार्यकर्त्यांची गर्दी होती। जवळपास 50% इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। उर्वरित मुलाखती गुरुवारी होणार असल्याचे सांगण्यात आले। अर्ज दिला, छाननी झाली, नाव कोणाचे? महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षामध्ये उमेदवारीसाठी चढाओढ आहे। एका प्रभागात एका जागेसाठी 5 ते 10 जणांनी दावा केला आहे। त्यामुळे नेत्यांना उमेदवार देत असताना कसरत करावी लागत आहे। ज्यांनी पक्षाकडे रीतसर शुल्क भरून अर्ज दिला, ज्यांनी मुलाखत दिली त्यांनाच उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल की ऐनवेळी कोणीतरी वजनदार म्हणून, चर्चित चेहरा म्हणून तिकीट घेऊन जाईल की काय, अशी भीतीही उमेदवारांना आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.